नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। तुमच्या लाडक्या भावांनी आज 12वा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये सोडलेला आहे। तुमचे लाडके भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती 1500 रुपयाचा हप्ता सोडलेला आहे। सरकारकडून टप्प्याटप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामध्ये आता पहिल्या टप्प्यातील वाटपाला सुरुवात झाली असून आज 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत। सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करताना महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या महत्त्वाच्या निर्णयामुळे काही लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, तर काही लाडक्या बहिणींना यामधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलं आहे। सरकारने काल लाडकी बहीण योजनेअंतर्गत बैठक भरवली होती। त्या बैठकीमध्ये 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली। आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे, त्या 12 जिल्ह्यांची नावे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचे नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हालाही आज लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। तुमच्याही खात्यामध्ये आज 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। 12वा हप्त्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम जरा बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका की नेमकं कोणत्या बहिणींना आज 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या 12 जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। सरकारकडून आता बँकांना चेक मिळालेला आहे, त्यामुळे आता बँकांना सरकारकडून निधी मिळाला आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींच्या 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे। पेपरमध्ये देखील बातमी आली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। सकाळपासून बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते, त्याचबरोबर आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे। खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। कालच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे म्हणाल्या होत्या की आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार ज्या सूचना देतात त्यावर आमचं कामकाज सुरू असतं। त्याचबरोबर आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की आम्ही 10 बँकांची निवड केली आहे। त्याच बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याचं आदित्यताई तटकरे म्हणाले आहेत। बऱ्याच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यावर ते कट केले जात होते। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जर मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यावर ते पैसे बँकांकडून कट करून घेतले जात होते। त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या। म्हणूनच सरकारकडून लाडक्या बहिणींना सर्व पैसे मिळावेत, पैसे जमा झाल्या लाडक्या बहिणी बँकांमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकतात, अशी सोय सरकारकडून करता यावी म्हणून सरकारने आता 10 बँकांची निवड लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी केली आहे। तुमचं खातं जर या 10 बँकांपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळणार आहेत। ज्या बँकांकडून पैसे कट करून घेतले जाणार नाहीत, ज्या बँकांना सरकारकडून मान्यता आहे, अशाच बँकांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींना पूर्ण लाभ मिळावा यासाठी सरकारने फक्त 10 बँकांची निवड केली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या 10 बँका पात्र आहेत, त्याचबरोबर कोणत्या बँकांमध्ये आज लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे, कारण आज तुमच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या 1500 रुपयाचा पूर्णपणे लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। लक्षपूर्वक ऐका की तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय घोषणा केल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या
बहिणींना कोणत्या सूचना दिल्या आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज 1500 रुपये जमा होणार आहेत। चला तर पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर आज 12वा हप्ता जमा झाला आहे। पहिला जिल्हा आहे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज 1500 रुपये मिळणार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी मार्फत 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज सकाळपासून येण्यास सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली। नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले आहेत। परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्यातील असाल तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण आज अहमदनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होत आहेत। पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामधील देखील आज लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्त्याचा वाटप सुरू झाला आहे। ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा होत आहेत। पण लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की कोणत्या 10 बँकांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी मान्यता देण्यात आली आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। चला तर पाहूया की कोणत्या 10 बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली आहे। एचडीएफसी बँक लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे। ज्या बहिणींचं खातं एचडीएफसी बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। बहिणींनो तुमचं खातं जर आयसीआयसीआय बँकेमध्ये असेल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। ॲक्सिस बँकेमध्ये कोणताही मिनिमम बॅलन्सची अट नाही, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। पंजाब आणि नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ पूर्णपणे मिळणार आहे। इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ पूर्णपणे घेता येणार। महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत। बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार। लाडक्या बहिणींनो तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक पात्र आहे। या बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच ज्या बहिणींचं खातं बँक ऑफ बडोदा मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि 12व्या हप्त्याच्या 1500 रुपयाचा लाभ आज लाडक्या बहिणींना मिळणार आहे।